थेट जाऊयात पुण्याला. महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या आखाड्यामध्ये शरद पवार बोलतात. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांनी पुढाकार घेतला आणि एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची स्पर्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे. या स्पर्धेला ज्यांनी महाराष्ट्राचा नावलौकिक समज देशामध्ये वाढवला ते हिंद केसरी गटपत्ता आंबेडकर रुस्तुम हिंद चौगुले आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं ते बंडा पाटील वाळूची अडचण आहे. महाराष्ट्र कुस्ती परिषदेला ज्यांनी मुक्त सुरू केला ते आपल्यामध्ये हयात नाही तर बाबासाहेब मोहोळ विश्वजित कदम आहे. कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते आहेत आणि या परिषदेच्यासाठी आपलं आयुष्य त्यांनी वाहून घेतलं ते आमचे सहकारी बाळासाहेब आंबे या ठिकाणी आहेत. या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. तर ही आपली परंपरा आहे ती जतन ठेव करण्याच्यासाठी या सगळ्यांची हातभार लागलेली आहे. वारशाची ही स्पर्धा अत्यंत महत्वाची स्पर्धा आहे. आज या सगळ्या भागामध्ये ज्या पद्धतीनं कुस्ती वाढते गळती पैलवान तयार होतं आणि त्याचा परिणाम हा झाला आहे की महाराष्ट्रात कुणालाही एखाद्या मुलाला कुस्तीच्या क्षेत्रामध्ये पाठवायचं असेल तर ते वारसे आणि पुण्याच्या परिसरामध्ये पाठवतात. कारण एवढी मोठी तालमीची संख्या आणि कुस्तीगिरांना प्रोत्साहन देणाऱ्या मान्यवरांची संख्या या सगळ्या भागामध्ये. आज या ठिकाणी ही महाराष्ट्राची स्पर्धा, साधारण स्पर्धा, महाराष्ट्र केसरीची स्पर्धा तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये यशस्वी दिसेल या ठिकाणी फार पाहते. मला अशा गोष्टीचा आनंद आहे की अनेक वेळेला कुस्ती म्हणण्याच्या नंतर कुठं मतभेद होतात पण या स्पर्धेमध्ये मतभेदाचं नाव सुद्धा आलं नाही. सगळ्यांनी एका विचारांनी हे सगळं कामकाज या ठिकाणी केलं आणि याबद्दलच मी सगळ्या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हीच परंपरा तुम्ही चालत ठेवा. आम्ही सगळे तुमच्या पाठीचे आहोत हाच विश्वास या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपतो. कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती आहे, ती जतन व्हायलाच हवी असे यावेळी शरद पवार म्हणालेले आहेत. आणि त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत दोनही पैलवानांना. काही क्षणात ही अंतिम लढत सुरू होईल. तर फायनल पाहण्यासाठी शरद पवार उपस्थित आहेत. त्याचबरोबर लाखोंच्या संख्येने कुस्तीप्रेमी देखील पुण्यातल्या या आखाड्यामध्ये जमलेले आहेत. काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी विजय साळवी आपल्याला सांगत होते त्यानुसार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे आणि अभिजित त्याचबरोबर विजय या दोघांना पाहण्यासाठी ही फायनल पाहण्यासाठी हे सगळे कुस्तीप्रेमी या ठिकाणी जमलेले आहेत.